बैलगाडा टॉपर पंढरीनाथ फडके यांचं निधन. बैलगाडा प्रेमींमध्ये शोककळा. बैलगाडा शर्यतींमध्ये कायम टॉपवर राहिलेले महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष गोल्डन मॅन पंढरीनाथ फडके यांचं बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी निधन झालं. ऑफिसवरून घरी जात असताना कारमध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांचं निधन झालं. पंढरीनाथ फडके यांच्या अचानक जाण्यानं पनवेलच्या विहीघर परिसरात शोककळा पसरली आहे. बैलगाडा शर्यतींचा विषय निघाला की डोळ्यांसमोर नाव येतं ते म्हणजे पंढरीनाथ फडके. फोर व्हीलरच्या सीटवर कमी आणि टपावर जास्त दिसणारे पंढरीनाथ फडके हे नेहमी चर्चेचा विषय राहिले आहेत. अंगावर किलोभर सोनं घालून फिरणारे पंढरीनाथ गोल्डन मॅन म्हणूनही प्रसिद्ध होते. पनवेलच्या विहीघरमध्ये राहणाऱ्या पंढरीनाथ फडकेंना 1986 पासून वडिलांमुळे बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढ्या मिळायचा. तरीही शर्यत जिंकायची क्रेज वेगळीच होती. ही आवड फडकेंनी आजतागायत राखून ठेवली होती. आत्तापर्यंत 40 ते 50 शर्यतींचे बैल फडकेंनी राखले. शर्यत मारेपर्यंत बैलाला राखायचं, नंतर शर्यतीमध्ये मागे राहू लागला की त्या बैलाला विकायचं आणि त्याच्या जागी दुसरा बैल घ्यायचा, असं चक्र पंढरीनाथांचं सुरू असायचं. कुठल्याही शर्यतीमध्ये 1 नंबरचा बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरीनाथ फडके यांची नजर असायची. मग त्याची कितीही किंमत होऊ द्या, त्याला आपल्याकडे घ्यायचंच, असा पंढरीनाथांचा हट्ट असायचा. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा बैल मालक म्हणून पंढरीनाथांची ओळख होती. याच पंढरीनाथांकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल होता. याच बादलनं तब्बल 11 लाख रुपये बक्षीस असलेली शर्यत जिंकली होती. पंढरीनाथांचा बैल, त्यांचाच गाडा, त्यांचीच पोर आणि त्यांचीच खाद. ज्या चालकानं शर्यत मारून दिली आहे त्या चालकाला मोठं बक्षीस पंढरीनाथांकडून असायचंच, मग ते 2 चाकी असो किंवा अजून काही. याच बैलगाडा शर्यतींसाठी न्यायालय आणि इतर शासकीय दरबारी फडके यांनी पुढाकार घेतला होता. दरम्यान त्यांच्या अचानक जाण्यानं महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनची